नमस्कार, मी पंजाब डक्क. आज आहे 5 डिसेंबर 2025 आणि मी माझ्या 18 एकरच्या हरभऱ्याचा प्लॉट आहे. तर या ठिकाणी खुरपण देखील चालू आहे, पाहू शकता. तर त्या ठिकाणी खुरपण चालू आहे आणि या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये 5-6 आणखीन 2 दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. पण राज्यात मात्र 7 तारखेपासून म्हणजे 7 डिसेंबरपासून राज्यात तीव्र थंडीची लाट येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. दिवसा देखील थंडी जाणवल अशी परिस्थिती आपल्या महाराष्ट्रामध्ये राहणार आहे, म्हणून ही अंदाज लक्षात यायचा. सांगायचं झालं 7 तारखेपासून तर 20 डिसेंबरपर्यंत चांगली तीव्र थंडीची लाट असणार आहे, म्हणून हा राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात यायचा. आणि सांगायचं झालं तर सध्या म्हणजे आज 5-6 ह्या 2 दिवसामध्ये तर तुम्हाला सांगू इच्छितो की कोल्हापूर, सांगली, सातारा ह्या भागामध्ये खूप आभाळ येणार आहे. पश्चिम महाराष्ट्राकडे खूप आभाळ येणार आहे. असं वाटेल की पाऊसच येतो की काय, पण पाऊस काय पडणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. पण राज्यात मात्र ढगाळ वातावरण राहणार आहे. ढगाळ वातावरण राहत असल्यामुळं दिवसा देखील धुकं राहणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. मग राज्यात मग थंडी कधी सुरू होणार, तर राज्यात सांगायचं झालं तर 7 डिसेंबरपासून राज्यात चांगली तीव्र अशी थंडी येणार आहे, म्हणून हा अंदाज राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. म्हणजे परत काय पाऊस काय येणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. ज्यांच्याकडे हरभरा असेल तर तुम्ही पाणी देऊ शकता, खुरपण देखील करू शकता, म्हणून ही माझी सर्व शेतकऱ्याला माझी विनंती. पण राज्यात सध्या तरी पावसाचं वातावरण नाही. फक्त आज 5-6-2 डिसेंबर फक्त राज्यात फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.